नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या चरणी जगभरातून लोक नतमस्तक होतात, पण प्रत्येकाला स्वामींच्या मार्गाची ओढ लागत नाही. जर आज तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या नावाचा जप करत असाल, तर समजा की तुम्ही त्या निवडक लोकांपैकी एक आहात, ज्यांना स्वामींनी स्वतःकडे ओढले आहे. स्वामींच्या परवानगीशिवाय तर झाडाचे पानही हलत नाही. मग आपले त्यांच्या मार्गात येणे योगायोग कसा असू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेऊया की करोडो लोकांमधून स्वामींनी तुम्हालाच का निवडले आहे. प्रत्येक युगामध्ये ईश्वराचे एक विशिष्ट रूप प्रभावी असते. कलियुगामध्ये माणसाचे मन अत्यंत चंचल आणि व्याकुळ आहे. अशा काळामध्ये श्री दत्तात्रेय तत्व हे गुरुरूपामध्ये प्रकट होते. स्वामी महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार असल्याने ते केवळ देव नाहीत, तर मार्गदर्शक गुरु आहेत. स्वामी हे भक्तांच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारे, कानउघडणी करणारे आणि आईच्या मायेने जवळ घेणारे गुरु आहेत. श्री दत्तगुरूंनी कलियुगातील सामान्य माणसाला हात धरून पलीकडे नेण्यासाठी श्री स्वामी समर्थ हे रूप धारण केलेले आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती ही थेट दत्तचरणांपर्यंत नेणारी सर्वात वेगवान वाट आहे. स्वामींनी तुमचीच का निवड केली? तुम्ही कधीतरी अंतर्मनाने त्यांना मनापासून हाक मारली होती. अनेकदा आपण संकटात असतो किंवा आयुष्यात खूप एकटे असतो, तेव्हा कळत नकळत आपण ईश्वराचा आधार शोधतो. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हतबल होता, तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, एखाद्या फोटोच्या रूपाने किंवा केवळ एका श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाच्या रूपाने प्रकट होतात. तुमची आर्त हाक आणि स्वामींची करुणा यांचा जिथे संगम होतो, तिथे तुमची निवड केली जाते. स्वामींनी तुमची केलेली निवड ही तुमच्या हाकेला दिलेला प्रतिसादच आहे. कोणत्याही गुरूंची प्राप्ती ही केवळ या जन्माच्या पुण्याईवर नसते. तुमचे स्वामींशी असलेले नाते हे जन्मोजन्मीचे आहे. स्वामींनी अनेक भक्तांना त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली आहे. तुम्ही या जन्मात स्वामींकडे आला आहात, याचा अर्थ असा की मागील अनेक जन्मांपासून तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या दत्त परंपरेशी जोडलेले आहात. तुमच्या साधनेचा उरलेला भाग पूर्ण करण्यासाठी स्वामींनी या जन्मात तुम्हाला पुन्हा आपल्या चरणाशी बोलवलेले आहे. स्वामींना दांभिकपणा आवडत नाही, त्यांना आवडतो तो भोळा भाव. कदाचित तुमच्यात असा एखादा गुण असेल जो स्वामींना भावला असेल. मग ती तुमची दयाळू वृत्ती असो, प्रामाणिकपणा असो किंवा इतरांना मदत करण्याची इच्छा असो. जगाच्या नजरेमध्ये तुम्ही कदाचित खूप साधे असाल, पण स्वामींच्या नजरेमध्ये तुम्ही त्यांचे लाडके मूल आहात. स्वामी अशाच लोकांची निवड करतात ज्यांच्या मनामध्ये कपट नसते आणि जे स्वतःला पूर्णपणे स्वामीचरणी झोकून देऊ शकतात. स्वामींना तुमच्याकडून काहीतरी मोठे करून घ्यायचे आहे, म्हणूनच त्यांनी तुमची निवड केलेली आहे. स्वामी जेव्हा एखाद्याची निवड करतात, तेव्हा त्यामागे एक विशिष्ट उद्देश असतो. केवळ तुमची संकटे दूर करणे हा त्यांचा हेतू नसतो. त्यांना तुमच्या माध्यमातून समाजात काहीतरी चांगले कार्य घडवायचे असते. मग ते कार्य म्हणजे एखाद्या दुःखी माणसाला आधार देणे असो, स्वामींच्या विचारांचा प्रसार करणे असो किंवा केवळ स्वतःचा स्वभाव बदलून इतरांसाठी आदर्श ठरणे असो. तुम्हाला निवडले गेले आहे कारण तुम्ही स्वामींच्या कार्याचे प्रतिनिधी बनण्यास पात्र आहात. अनेकांना असे वाटते की स्वामींच्या मार्गात आल्यावर संकटे का येतात? खरे तर स्वामी अशाच लोकांची निवड करतात जे सोन्यासारखे असतात. सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीतून जावे लागते. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ हे स्वामींनी तुम्हाला घडवण्यासाठी निवडलेले साधन आहे. तुमची निवड झाली आहे कारण स्वामींना तुमच्यातील दोषांचा नाश करून तुम्हाला हिऱ्यासारखे चमकवायचे आहे. स्वामींनी तुमची निवड केली कारण त्यांची करुणा तुमच्या गुणदोषांच्या पलीकडची आहे. जगात असा कोणताही नियम नाही की फक्त पवित्र, शुद्ध माणसाने स्वामींकडे जावे. उलट ज्याचे मन अस्वस्थ आहे किंवा ज्याच्या हातून चुका झाल्या आहेत, त्याला स्वामींच्या आधाराची जास्त गरज असते. त्यांनी तुम्हाला निवडले आहे याचा अर्थ की तुमच्या भूतकाळातील चुकांपेक्षा तुमचे भविष्य त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. स्वामींनी तुम्हाला स्वीकारले आहे कारण आता तुम्हाला घडवण्याची आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतलेली आहे. स्वामींनी करोडो लोकांमधून तुमची निवड केलेली आहे कारण त्यांना भक्तीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनामध्ये जिथे माणसे स्वतःची मुळे विसरत चाललेली आहेत, तिथे स्वामींच्या नावाचा अखंड दिवा तुमच्या घरामध्ये तेवत राहावा अशी स्वामींची योजना आहे. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता, तेव्हा फक्त तुम्ही स्वतःसाठी नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी एक आध्यात्मिक कवच तयार करता. तुमच्या वागण्यातून, तुमच्या श्रद्धेतून तुमची मुले, तुमच्या आसपासची माणसे ही संस्कार शिकतात. स्वामींनी तुम्हाला त्यांच्या कार्याचा एक दूत म्हणून निवडलेले आहे. तुमच्या माध्यमातून हा भक्तीचा वारसा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील आणि तुमच्या कुळाचा उद्धार होईल, हीच यामागची सूक्ष्म योजना असते.
स्वामींनी तुमची निवड केली आहे ही गोष्ट स्वतःमध्येच एक मोठा चमत्कार आहे. करोडो लोकांमधून केवळ तुम्हालाच त्यांच्या नामाची गोडी लागली याचा अर्थ तुमचा आणि स्वामींचा ऋणानुबंध अत्यंत जुना आणि घट्ट आहे. स्वामींनी जर तुम्हाला त्यांच्या मार्गावर आणले असेल तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारीही आता त्यांचीच आहे. संकटे येतील आणि जातील, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे अभयवचन कधीच खोटे ठरणार नाही. तुमच्यामधील बदललेली शांतता, वाढलेला संयम आणि स्वामींवरचा अढळ विश्वास हीच त्यांची खरी कृपा आहे. स्वामींची ही निवड सार्थ ठरवण्यासाठी फक्त एकच करा, ते म्हणजे स्वतःचा अहंकार त्यांच्या चरणी अर्पण करा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांना शरण जा. लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींचे आहात आणि स्वामी सदैव तुमचेच आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की करोडो लोकांमधून स्वामींनी तुमचीच निवड का केलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.